कुणाल अर्जुन ठाणगे, राहणार शंभूनगर, प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडून मी इच्छुक म्हणून उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. तरी माझ्या वरिष्ठांनी मला जर संधी दिल्यास तर मी त्या संधीचं सोनं करेल. राहिली गोष्ट, या भागामध्ये मी अनेक विकास कामं केलेली आहे, समाजकार्य केलेले आहे. तसे लोकांच्या ज्या अडचणी राहतात, सामाजिक अडचणी राहतात, त्या सोडवलेल्या आहे. इथे ड्रेनेज लाईन असो, रोड असो, तीही मी सुविधा करून दिलेली आहे. तसेच आपल्या पालकमंत्री साहेबांनी या शंभूनगरमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांनीही भरपूर निधी दिलेला आहे. त्या निधीमधून रोड तयार करून झालेले आहे. राहिली गोष्ट, आपल्या प्रभाग 20 मधून शिवसेनाकडून अनेक स्पर्धक आहे, इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी. जर मला जर संधी जर दिली तर मी त्या संधीचं मी सोनं करणार आहे. तुम्ही कोणती विकासाची कामे केली आतापर्यंत? मी आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 20 मध्ये येणाऱ्या शंभूनगरमध्ये रोडाची कामं, नवीन ड्रेनेज लाईन टाकून घेणे, पुन्हा महानगरपालिकेकडून जे स्ट्रीट लाईट आहे ते लाईट बसून घेतले, नवीन पोल बसून घेतले. MCB कार्यालयाकडून ब्लॅक केबल ते टाकून घेतलेले आहे, पोल उभा केलेले आहे. तसेच अशा नागरिकांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या होत्या त्या पण मी सोडवलेल्या आहेत. पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिल्यास तुमचा निवडणुकीत जाहीरनामा कसा असेल? पक्षाने जर मला उमेदवारी जर दिली तर माझा जो जाहीरनामा राहील त्या जाहीरनाम्यामध्ये आजपर्यंत शंभूनगरमध्ये नळाची पाईपलाईन नाही आहे. मेन मुद्दा नळाच्या पाईपलाईनचा आहे. या इथल्या आमच्या आई बहिणी पाण्यासाठी रात्र असो का दिवस असो हंडे घेऊन बिचारे आमच्या आई बहिणी त्या रोडवर जातात पाणी भरायला. तर त्या जाहीरनाम्यामध्ये मी जरूर उल्लेख करणार आहे. आणि तसं माझं ते प्रोसेस चालू आहे नळाच्या पाईपलाईनचं इथं. ते जर झालं तर मग चांगलीच गोष्ट आहे. अजून तरुण वर्गासाठी काय करणार तुम्ही? तरुण वर्गासाठी मी आपल्या इथं शंभूनगरमध्ये त्यांना विविध प्रकारचे उद्योगधंदे त्यांना मी चालू करून देणार आहे. राहिले जे गरीब जे आहेत, गरीब वर्गाचे मुलं, त्या गरीब वर्गाच्या मुलांना शाळेमध्ये जे शिकतात त्या शाळेमध्ये त्यांना काही सवलत भेटते का, त्या सवलतीही मी चालू करून देणार आहे त्यांना. तुमचा मतदारसंघ प्रभाग 21 तर 20 तर हा कुठून कसा आहे? आमचा हा प्रभाग क्रमांक 20 आपला दर्गा ब्रिज रेलपटरी पासून डायरेक्ट दूध डेअरी पासून मोंडा सिग्नल पासून आपण खाली उतरतो. बालाजी नगर, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी, अर्धा सिंधी कॉलनी येते, थोडंफार बौद्ध नगर येतं. तर तिथून मग सायली हॉटेल पासून सरळ खाली आलो आपण चेतक घोड्यापर्यंत. चेतक घोड्यापासून आपण उल्कानगरीच्या पेट्रोल पंपला येतो. त्या पेट्रोल पंपातून तो सरळ रोड, मग त्यानंतर ते HP गॅस एजन्सी ऑफिस, ते रोड सरळ असा होऊन गादी विहार इथपर्यंत. बरं. काबरानगर इंद्रानगरचा काय भाग येतो इकडं? काबरानगर इंद्रानगरचा एवढा 1-2 गल्ल्या आहे. इंद्रानगरचा आपला स्मशान भूमीच्या भिंतीपर्यंत आहे. बरं. एकूण किती मतदार आहे? एकूण मतदार प्रभाग 20 मध्ये 45,000 लोकसंख्येचा मतदार आहे. बरं. तुमचे सोबतचे उमेदवार कोण असण्याची शक्यता आहे? सोबतचे तुमचे 3 जण बाकीचे. आता पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यावर डिपेंड आहे ना. बरोबर. आमच्या सोबतचे उमेदवार कोण असतील ते पक्ष निर्णय घेईल. बरोबर. असे तर स्पर्धक भरपूर आहे. बघूया काय होतं. पक्षाने जर संधी दिली तर संधीला 100% मी सोडणार. ठीक आहे.